पुढची एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवरती शरद पवार यांचा फोटो आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाराच्या पोस्टरवरती शरद पवार यांचा फोटो छापण्यात आलाय। 2.5 वर्षांच्या नंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचा फोटो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती वापरण्यात आल्याचं दिसतंय। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतील। निलेश, या आधी खरं तर 2 असे बॅनर होते ज्यावरती अजित पवार यांचाच फोटो गायब झाला होता आणि आता ज्या वेळेला प्रचार होतोय सुनेत्राताईंचा त्यावेळेला शरद पवार यांचा फोटो दिसून आलाय। यामिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर साधारणपणे 2023 ची ही घटना आहे। त्यानंतर आता 2.5 वर्षांचा कालावधी होतोय। सुरुवातीच्या कालावधीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा फोटो वापरून राज्यभर जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र यावर मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आला होता आणि या विरोधामध्ये सुप्रीम कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोग असेल या ठिकाणी दाद मागण्यात आली होती की कुठेतरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवारांची राष्ट्रवादी करते आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांचा फोटो या पोस्टर्सवर नसावा अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या वतीने मांडण्यात आली होती। आणि त्यानंतर साधारणपणे 2.5 वर्ष आता होत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या फोटोऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरायला सुरुवात केली होती। साधारणपणे 2.5 वर्ष आता होत आलेली आहेत आणि यानंतर आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर हा शरद पवारांचा फोटो पाहायला मिळतोय। महत्वाची बाब, महायुतीच्या सर्व नेत्यांचे यामध्ये फोटो आहेत आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे शिल्पकार असणारे शरद पवार यांचा एकमेव फोटो या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या अनुषंगाने शरद पवारांची राष्ट्रवादी काही भूमिका मांडते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी निलेश, धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।